RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। बुलढाणा ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात अस्वलाचा प्रवेश, अखेर रेस्क्यू करून केले अस्वलाला जेरबंद। अकोला पातूर अकोला खामगाव मार्गावर अवैध पार्किंग वाढली, संबंधित विभागाचे दुर्लक्ष। कब्रस्तानला जाण्यासाठी नाल्यातून काढावा लागतो मार्ग, नागरिक संतप्त, प्रशासनाचे दुर्लक्ष। सध्या सगळीकडे बटरफ्लाय महिना सुरू, वाशिममध्ये वॉक विथ बटरफ्लाय उपक्रम। नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सजली अकोला नगरी, बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी। वंचित नेते व शिवसेना आमदार नितीन देशमुख आज सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये आमने सामने आले। नेमका पोलीस स्टेशनमध्ये राडा कशावरून झाला, पाहूया विशेष रिपोर्ट। लोकप्रतिनिधी यांना ते धवसकर ठाण्यात पीआय समोर कुलकर्णी साहेबांसमोर चालला पाहिजे। दादा हा धवसा द्यायचा कारण नाही ना, हे विषय शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचे सुपुत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर काही सराईत गुन्हेगारांनी अकोल्यात हल्ला केला। अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे। पृथ्वी देशमुख हा कपड्याच्या दुकानावर उभा असताना काही सराईत गुन्हेगारांनी त्याला अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यादरम्यान सराईत गुन्हेगारांकडून पृथ्वी देशमुखला बेदम मारहाण झाली आहे। आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत। देशमुखांच्या मुलावर हल्ला करणारे सर्वजण कृषीनगर भागातील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहिती आहे। यातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतला असून उर्वरित 2 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। पृथ्वी देशमुख यांच्यावर हल्ला का केला याबाबत तपास सुरू आहे। तर शहरात गुन्हेगारी वाढली असून कायदा सुव्यवस्था असल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे। तर या विषयावरून वंचित नेते व आमदार यांच्यात पोलीस स्टेशनमध्येच शाब्दिक चकमक रंगल्याचे चित्र होते। दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद निवळला। आज माझ्या मुलासोबत प्रकार झाला, तर त्याच्या संग 7-8 जणांनी अचानकपणे काही कारण नसताना, ठीक आहे काही दुनी दुश्मनी आहे, शाळेतला वाद आहे, 11 वर्गातला मुलगा माझा, ते 40 वर्षाचे मुलं, 35 वर्षाचे, 40 वर्षाचे मुलं, माझा मुलगा 16 वर्षाचा, काही कारण नसताना त्याला मारहाण आणि एक जण चाकू घेऊन येऊ राहिला, एक जण फाळी डोक्यात टाकू राहिला, लाताबुक्क्याने त्याला मारू राहिले। हा कोणता प्रकार आहे? आज माझा मुलगा आहे, अनेक शहरातले असे मुलं, शाळेतले मुलं, ग्रामीण भागातले मारहाण खातात, ते पोलीस स्टेशनला सुद्धा येत नाही। काऊन की ते काउंटर रिपोर्ट देऊन त्या विद्यार्थ्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करतात। अनेक ह्या शहरात ह्या जो एरिया आहे, ह्या दुकानदार मार्केटमध्ये हे लोक जे आज जे करणारी टोळी आहे, हे टोळी सक्रिय टोळी आहे। त्या दुकानात जातात, खंडण्या घेतात, वसुल्या मागतात, परंतु कोणता व्यापारी बिचारा पुढे रिपोर्ट द्यायला येत नाही, धाकापोटी।
घ्यायला संरक्षण नाही. इथला या क्राईम वाढला, आम्ही वारंवार यांना सांगू राहिलो, परंतु कोणत्याही प्रकारच्या क्राईमला आळा बसू नाही राहिला. निश्चितपणे ह्या शहरातल्या तरुण मुलांना जर संरक्षण मिळालं नाही तर शेवटी आम्हाला कायदा हाती घ्यायला लागेल आणि या क्राईम लोकांच्या सामना आम्हाला करावा लागेल. आम्ही अजूनही विनंती करतो पोलीस प्रशासनाला, तुम्ही ह्या क्रिमिनल लोकांवर MPD दाखल करा, यांच्यावर तडीपारचे आदेश दाखल करा. राजकीय संशय कोणावर नाही माझा, ठीक आहे, राजकीय माझे विरोधक असतील त्या लोकांवर माझा निश्चित संशय नाही, कारण की राजकीय माणूस राजकीय पद्धतीने विरोध करते. हे क्रिमिनल लोक आहेत. हे क्रिमिनल लोक कोणत्या राजकारणातल्या लोकांचा यांना काही आजच्या तारखेत तरी सहारा नाही. बुलढाणा ग्रामसेवक प्रशिक्षण वसतिगृहाच्या इमारतीमध्ये केंद्रातील अस्वलाने प्रवेश केला होता. वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने 8 तासाच्या परिश्रमानंतर अस्वलाला जेरबंद करण्यात यश मिळवले. मात्र तेथे पिंजरा लावण्यात अडचण आल्याने शेवटी अस्वलास बेशुद्ध करून पकडण्यात आले. बुलढाणा शहरातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील चौकीदाराला वसतिगृहाच्या इमारतीमध्ये अस्वल शिरल्याचे दिसताच त्याने इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. तोवर बुलढाणा ARFO अभिजित ठाकरे हे रेस्क्यू पथक घेऊन तर ठाणेदार पथकासह तेथे पोहोचले. अस्वलाला फिजिकल रेस्क्यू करण्याचा प्रयत्न झाला. ड्रोनद्वारे शोध घेण्यात आला, पण अस्वल दिसले नाही. शेवटी अस्वलाला बेशुद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. अस्वल पोर्चमध्ये येताच त्याला ट्रॅक्युलाइज गनद्वारे मारून बेशुद्ध करण्यात यश आले. अस्वलास अंबाबर्वा अभयारण्यात सोडण्यात आले, याची माहिती वन विभागाने दिली आहे. अजिंठा पर्वत रांगेला लागूनच हे निवासी प्रशिक्षण केंद्र शुक्रवारी प्रशिक्षण घेऊन 32 ग्रामसेवक घरी निघून गेले होते. 3च ग्रामसेवक तेथे होते, परंतु तेही जेवण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी अस्वल आत शिरले, अन्यथा येथे मोठा अनर्थ घडला असता. हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर वाशिम बायपास तसेच खामगाव महामार्गावर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे लक्झरी बस व ट्रक मोठ्या प्रमाणात पार्किंग केले जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असून दंडात्मक कारवाईनंतरही मोठ्या प्रमाणात अवैध पार्किंग जैसे थे आहे. अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग तयार होऊन जवळपास 2 ते 3 वर्ष उलटून या मार्गावर छोट्या वाहनांना येण्या जाण्याकरता सर्व्हिस लाईन दिलेली आहे. परंतु सर्व्हिस लाईनवर वाशिम बायपास चौक ते हिंगणा फाटापर्यंत जवळपास 2 ते 3 किलोमीटर रस्त्यांच्या दोन्ही साईडला मोठ्या प्रमाणात ट्रक व लक्झरी बसेस उभ्या राहतात. यामुळे या महामार्गावर रोजच अपघात घडत असून लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. या अवैध पार्किंगची तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्यानंतर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. परंतु दंडात्मक कारवाई केल्यानंतरही या वाहन चालकांची मुजोरी वाढली असून अशा थातुरमातुर कारवाईला ते भीक घालत नसल्याचे दिसून येत आहे व मोठ्या प्रमाणात वाहने उभे करत आहेत. यामुळे वाहतूक निरीक्षक निष्क्रिय असून त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार खराडा येथे मुस्लिम महिलेचा मृत्यू झाला असता कब्रस्तानपर्यंत घेऊन जाणारी अंत्ययात्रा चक्क नाल्यातून काढावी लागल्याने येथील लोकप्रतिनिधी व प्रशासनाबद्दल रोष व्यक्त होत आहे. खराडा गावातून एक नाला वाहतो, परंतु नाल्यावरील पुलाचे भूमिपूजन होऊन सुद्धा तो पूल पूर्ण न झाल्याने नाल्यांच्या बाजूला एका जागेत असलेल्या कब्रस्थानापर्यंत जात असताना अंत्ययात्रा नाल्याचे पाणी पार करून जावे लागते. त्यामुळे अंत्ययात्रेत येणाऱ्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करत अंत्ययात्रा काढावी लागते. 2 दिवसापूर्वी खराडा येथील एका मुस्लिम महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नाल्याला पूर असल्यामुळे पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ आल्याने संताप व्यक्त होत आहे व तातडीने पूल बांधण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या सुरू असलेल्या बटरफ्लाय महिना अर्थात बिग बटरफ्लाय मंथ अभियानांतर्गत वॉक विथ बटरफ्लाय उपक्रमाचे आयोजन वाशिमच्या तपोवन परिसरात करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी विविध फुलपाखरांच्या प्रजाती पाहायला मिळत आहेत. निसर्गाचं सौंदर्य आणि जैवविविधतेचं प्रतीक असलेल्या आकर्षक फुलपाखरांचा महिना सप्टेंबर म्हणजेच बिग बटरफ्लाय मंथ देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. या महिन्यात निसर्गप्रेमी आणि जैवविविधता संवर्धन करणाऱ्या संस्था एकत्र येऊन फुलपाखरांचे महत्त्व, त्यांच्या प्रजातीचे संवर्धन आणि अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी विशेष उपक्रम राबवतात. त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील वत्सगुल्य जैवविविधता संवर्धन संस्थेच्या वतीने तपोवन येथील जंगल परिसरात वॉक विथ बटरफ्लाय अर्थात फुलपाखरांच्या गतिविधी जाणून घेण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नागरिकांना विविध फुलपाखरांच्या प्रजाती पाहायला मिळाल्या. यासह त्यांचे सौंदर्य डोळ्यांनी अनुभवता आले. नवरात्र उत्सव सुरू व्हायला केवळ 3 दिवस उरले असून नवरात्र उत्सवाची धामधूम शहरात पाहायला मिळत आहे. नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने देवी शृंगार दांडिया व विविध वस्तूंच्या खरेदीच्या निमित्ताने बाजारपेठ सजली आहे.
अकोला शहरातील गांधी रोड, तेलीपुरा चौक तसेच जैन मंदिर परिसरात नवरात्र उत्साहानिमित्त देवीच्या शृंगाचे विविध दुकाने सजली आहेत. अवघ्या 3-4 दिवसावर असणाऱ्या नवरात्र उत्सवाची सगळीकडेच तयारी सुरू आहे. यातील विशेष आकर्षण म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची कलाकृती नक्षी असलेली दागिन्यांची दुकाने सजली आहेत. या दागिन्यांचे मुख्य आकर्षक म्हणजे अगदी खऱ्या सोन्याच्या मातीच्या दागिन्यांप्रमाणे या दागिन्याची चमक, लखलखाट बघायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर मा दुर्गाच्या केसांचा शृंगार यासाठी विविध प्रकारची वेगवेगळ्या रंगाचे आर्टिफिशियल गजरे, वेण्या निरनिराळ्या पद्धतीने दुकानांमध्ये बघायला मिळत आहेत. यासोबतच आपल्या 8ही हाती दृष्ट शक्तींचा विनाश करणाऱ्या मा दुर्गाच्या शक्तीची दुकाने सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत. साहित्य घेण्यासाठी महिलांची गर्दी बाजारपेठेत बघायला मिळत नवरात्र उत्साहात विशेष करून गुजरातमधील दांडिया गरबा खेळण्यासाठी लागणाऱ्या आकर्षक दांडिया बाजारपेठेत बघायला मिळत आहेत. खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त 10,506 शेतकऱ्यांसाठी शासनाने 12,90,00,000 रुपयाची मदत जाहीर केली आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, त्यामुळे 9,588 हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्त क्षेत्राचे महसूल, ग्रामविकास व कृषी विभागामार्फत संयुक्त पंचनामे करून सर्वेक्षण करण्यात आले. परतीच्या पावसामुळे सोयाबीन पुन्हा पाण्याखाली, त्यानंतर मदतीची मागणी शासनाकडे करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने 12,90,00,000 मंजूर केले आहेत. त्याचा फायदा 10,506 शेतकऱ्यांना मिळेल. सध्या सण उत्सवाचा काळ असून ही मदत निधी त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. खरीप हंगामात काही भागातील सोयाबीनही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या सोयाबीनच्या तुलनेत नवीन सोयाबीनला कमी भाव मिळत आहे. नवीन सोयाबीनलाही कमी भाव मिळाल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. अकोला जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रात खरीप हंगामात पेरणी केली जाते. त्यात मोठा भाग सोयाबीनचा आहे. त्यानुसार यंदाही परिसरात मोठ्या क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाण्याची सोय आहे त्यांनी तत्पूर्वी सोयाबीनची पेरणी केली. अनुकूल वातावरणामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीनचे चांगले उत्पादन झाले असून नवीन सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या सोयाबीनला 4,315 ते 4,600 रुपये प्रति क्विंटल, तर नवीन सोयाबीनला 3,855 ते 4,340 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याची माहिती मिळाली आहे. दर घसरल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने सोयाबीनची किमान आधारभूत किंमत 4,892 रुपये जाहीर केली आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठ अंतर्गत शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात सुरू असलेल्या युवा महोत्सवामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. युवा महोत्सवामध्ये नृत्य स्पर्धेत अमरावती शहरातील विविध महाविद्यालयांनी सहभाग घेतला. यामध्ये दिवाळी नृत्य, जागर, गोंधळ, आदिवासी व लोकनृत्यांची नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केली. या नृत्यांमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या नवकल्पनांचा वापर केला. तर वादविवाद स्पर्धेमध्ये एकूण 27 महाविद्यालयांनी 53 सहभागी सहभाग नोंदवला. यामध्ये परिवारों में घटती नैतिक शिक्षा ही समाज में बढ़ते दुष्कर्म का कारण है या विषयावर विरोधी व समंत मंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. एकांकी स्पर्धेमध्ये अमरावती शहरातील महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्त्री सक्षमीकरण, व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य अशा विविध विषयावर विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केल्या. परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाच्या वतीने जुने बस स्थानकापासून नवरात्रानिमित्त विशेष नवरात्री दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून नागरिकांना नवरात्र उत्सव विविध ठिकाणी दर्शन घेता येणार आहे. नवरात्र उत्साहाला केवळ 3 दिवस राहिले असून नवरात्र उत्साहानिमित्ताने सगळीकडे धामाधूम पाहायला मिळत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अकोला जुने बस स्थानकावरून 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान विशेष नवरात्री देवी दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले असून देवी दर्शनाच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील भक्तांना अमरावती जिल्ह्यातील मुरादेवी, अमरावती येथील अंबादेवी, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, ढगादेवी येथील मंदिर स्थळांना भेटी देऊन देवीचे दर्शन घेता येणार आहे. यात्रा बसेस जुन्या बसस्थानक परिसरातून दररोज सकाळी 8:30 सुटणार असून विशेष नवरात्र देवी दर्शन यात्रेसाठी तिकीट आरक्षण करून घेण्याचे आवाहन आगर व्यवस्थापक यांनी केले आहे. बार्शीटाकडी क्रीडा संकुलात आयोजित 2 दिवसीय तालुकास्तरीय कबड्डी सामन्यांमध्ये 14 व 17 वर्षे वयोगटातील विविध संघ सहभागी झाले होते. यावेळी अकोट, तेल्हारा, बार्शीटाकडी तालुका संघाने विजय मिळवला.
बार्शीटाकडी येथे संपन्न झालेल्या कबड्डी सामन्यांचे उद्घाटन आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी 14 ते 17 व 19 वर्षाखालील मुलांचे कबड्डी सामने खेळण्यात आले। यामध्ये बार्शीटाकडी, तेल्हारा, बाळापूर, अकोट, मूर्तिजापूर व पातूर येथील संघ सहभागी झाले होते। 14 वर्षे मुले कबड्डी सामन्यांमध्ये अकोट प्रथम, पातूर द्वितीय व बार्शीटाकडी संघाने तृतीय क्रमांक पटकावला, तर 17 वर्षे वयोगटात पातूर विजेता व तेल्हारा उपविजेता ठरला। 19 वर्षे वयोगटांमध्ये बार्शीटाकडी विजेता, तर बाळापूर उपविजेता व मूर्तिजापूर तिसऱ्या क्रमांकावर आला आहे। तर 14 ते 17 व 19 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी संघांमध्ये 14 वर्षे वयोगट बाळापूर तालुका विजेता, तर बार्शीटाकडी उपविजेता ठरला। तर 17 वर्षे वयोगटांमध्ये बाळापूर तालुक्याने प्रथम व अकोट तालुक्याने द्वितीय, तर अकोला तालुका तिसऱ्या क्रमांकावर आला। 19 वर्ष मुली कबड्डी वयोगटामध्ये प्रथम क्रमांक तेल्हारा, द्वितीय पातूर, मूर्तिजापूर तिसऱ्या क्रमांकावर राहिले। बार्शीटाकडी तालुक्यांमध्ये संपन्न झालेली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा या निमित्ताने बार्शीटाकडी नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात क्रीडापटू एकत्र झाले होते। आरआरसी न्यूजसाठी बार्शीटाकडी तालुका प्रतिनिधी आजम खान। पुन्हा एकदा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। बुलढाणा ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात अस्वलाचा प्रवेश, अखेर रेस्क्यू करून केले अस्वलाला जेरबंद। अकोला पातूर अकोला खामगाव मार्गावर अवैध पार्किंग वाढली, संबंधित विभागाचे दुर्लक्ष। कब्रस्तानला जाण्यासाठी नाल्यातून काढावा लागतो मार्ग, नागरिक संतप्त, प्रशासनाचे दुर्लक्ष। सध्या सगळीकडे बटरफ्लाय महिना सुरू, वाशिममध्ये वॉक विथ बटरफ्लाय उपक्रम। नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सजली अकोला नगरी, बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी आरआरसी न्यूज डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।